आज एकही काम झालं नाही, फक्त निराशा हाताला आली. का ते पुढे सांगतेच. तर श्री स्वामी समर्थ मंडळी असं तयार होऊन आम्ही निघालो दौंडला जाण्यासाठी. आणि दौंड स्टेशन नाही का, रेल्वे स्टेशन, तिथून मधल्या रस्त्याने आम्ही गावामध्ये गेलो, जिथं आम्हाला गुलाबजामचे छोटे कंटेनर घ्यायचे होते. ते आमच्याजवळ थोडेच राहिले होते आणि आजच्या बाजारासाठी अर्जंट लागत होते, म्हणूनच मेन आम्ही दौंडला गेलो होतो. पण तिथं त्यांच्याकडे ते अवेलेबलच नव्हते. मग बाकी ठिकाणी फिरलो, 2-4 दुकानं अजून फिरलो दौंडमध्ये, पण तरीही आम्हाला ते कंटेनर भेटलेच नाही. मग म्हटलं आपल्याला खूप लोकांचे DMs आलेत का दौंडचा बाजार बघा, तर दौंडचा बाजार बघायला गेलो, पण आम्ही 4:30 वाजता गेलेलो आणि बाजार अजून भरलाच नव्हता. म्हटलं तोपर्यंत आपण इथं एक फॅमिली मार्ट आहे, तर किराणा घेऊन घेऊ. आणि हे बघा कार्ट वर माझ्याच्याने जातच नव्हतं. कसं तरी वर ढकलून आम्ही किराणा घ्यायला गेलो. दादू कार्टमध्ये बसला होता. थोडा वेळ बसून त्याला बोर झालं आणि तो म्हणत होता मला आता खाली उतरायचं आहे आणि मलाही किराणा भरू लागायचा आहे. हे 4 कार्टून बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि तिथं बरंच सामान होतं. काही कपडे होते, काही भांडे होते, गिफ्टच्या वस्तू होत्या, चपला होत्या, पर्स होत्या, सगळं होतं. पण आम्ही फक्त किराणा घेतला आणि म्हटलं आता तरी बाजार भरला असेल, पण तरी अजूनही बाजार भरलाच नव्हता. इथंही निराशाच हाताला आली. आणि थोडं फिरलो बाजारात आणि परत मग ट्रेन्समध्ये आलो. ट्रेन्समध्ये म्हटलं दादूसाठी एखादा ड्रेस घेऊ, पण तिथं किती महागाई, एकही ड्रेस आपल्या बजेटात नव्हता. मग काय तसंच निराश होऊन परत आलो. आणि बिना खायचं दौंडमधून परत यायचं म्हणजे कसं होईल. मग पाणीपुरी आणि दाबेली खाऊन घरी आलो. घरी आल्यावर आपलं काम काही आपल्याला सुटत नाही. गुलाबजाम बनवायचे होते आजच्या बाजारासाठी. मग मस्त गुलाबजामचं पीठ वगैरे मळून घेतलं, गोळे करून घेतले आणि गुलाबजाम तळून घेतले. बरं दादू दिवसभर फिरून बोर झाला होता, चिरचिर करत होता, तर त्याला माझ्याकडे यायचं होतं, बाबांजवळ थांबायचं नव्हतं. आजच्या पाटसच्या बाजारात कोण कोण मला भेटायला येणार आहे हेही मला सांगा. चला आता मी व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.